महोदय, मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं, भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे आणि 7वी टर्म आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये इतक्या टर्म मध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते. मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूणचं केलं, गुहागरचं केलं. मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये 8 तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकूण 9 तालुके आहेत आणि माझ्या इथं नाही. अध्यक्ष महोदय, वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही, संपूर्ण खापर आमच्या माती मारायचं. आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वढूला चाललेलं आहे. मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेलं आहे, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्याच्यामध्ये अर्थ खातं ते काही मालक आहेत का, अर्थमंत्री कोणाला पैसे देणार, अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? अध्यक्ष महोदय, त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं. त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते, मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते. कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची, ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना 5:30ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही. नाही 5:30ला गेलो. अच्छा, ते सगळं सांगून तुम्हाला मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, वास्तविक मी काही मालक नाहीये, सगळे मिळून हे सरकार चालवतात. भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली, मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल. परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच महसूल जमा किती होतो, त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो, मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे. मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात, मी कुणाला कोण समजत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे. जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही. मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये काम केलेलं आहे, महायुतीमध्ये देखील मी काम करतोय. त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे. त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही, असं मला स्पष्ट सांगायचं आहे.